हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे. स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SV ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 2 पोएम नंबर 2.7 थिंग्स आय डू. थिंग्स आय डू. थिंग्स म्हणजेच वस्तू. थिंग्स म्हणजेच वस्तू किंवा काही गोष्टी. आय म्हणजे मी. डू म्हणजे करू शकते. म्हणजे मी काही अशा गोष्टी करू शकतो किंवा करू शकते. चला तर पाहून घेऊया. डू यू नो. तुम्हाला माहित आहे का. नंबर्स फ्रॉम 1 to 10. तुम्हाला 1 to 10 नंबर्स माहित आहेत का असं क्वेश्चन इथे विचारण्यात आलेलं आहे. 1 to 10, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 और इनवर्ड्स मध्ये सुद्धा विचारण्यात येऊ शकतं. चला तर पाहून घेऊया. पोएम कसं म्हणायचं आहे ते पण पहिला पाहू. त्यात आफ्टर आपण त्याचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. 1, 2 I polish my shoe and help my brother polish his too. 3 and 4 I open the door and join my mother and clean the floor. 5 and 6 I chop and mix and cook with my father yummy drumsticks. 7 and 8 I wash my plate and help my grandpa shut the gate. 9 and 10 I am back again playing with my mini toy train. तर अशा प्रकारे हा राईम्स किंवा हा पोएम आपण मुलांकडून किंवा स्टुडंट्सकडून म्हणून घेऊ शकतो. चला तर पाहून घेऊ. एक्सप्लेनेशन इथं पाहणार आहोत. 1 and 2 I polish my shoes. 1 and 2 येथे नंबर सांगण्यात आलेला आहे. I polish my shoes. I म्हणजे मी. पॉलिश म्हणजेच शूज म्हणजेच काय बूट. जेव्हा आपण पॉलिश करतो त्याला पॉलिश असे म्हणतात. आय पॉलिश माय शूज. शू म्हणजेच काय बूट. शू म्हणजेच काय बूट. 1 and 2 आय पॉलिश माय शू. 1 and 2 मी काय करतोय, माझं शूज काय करतोय, पॉलिश करतोय. अँड हेल्प माय ब्रदर पॉलिश हिज टू. अँड म्हणजे आणि. हेल्प म्हणजे मदत करणे. माय ब्रदर माझ्या भावाला. पॉलिश हिज टू आणि मी माझ्या भावाला सुद्धा काय करते, इथे पॉलिश करण्यासाठी हेल्प करते, मदत करते किंवा करतोय. तर अशा प्रकारे फर्स्ट स्टांजाचं मीनिंग होईल. दॅट आफ्टर 3 and 4 आय ओपन द डोर. 3 and 4 आय ओपन म्हणजे उघडणे. ओपन म्हणजे उघडणे. डोर म्हणजे दरवाजा. 3 and 4 आय ओपन द डोर. मी काय करतो, दरवाजा उघडतो. अँड जॉईन माय मदर क्लीन द फ्लोअर आणि मी माझ्या आईसोबत काय होतो, आईला कामामध्ये फरशा पुसण्यामध्ये मदत करायला जॉईन होतो. आईसोबत काम करायला उभारतो किंवा उभारते. फरशी साफ करायला मदत करते. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 5 and 6 आय चॉप अँड मिक्स. 5 and 6 आय चॉप म्हणजे कट करणे. चॉप म्हणजेच काय भाज्या चिरणे. अँड मिक्स म्हणजेच काय मिसळणे. आय चॉप अँड मिक्स अँड कुक विथ माय फादर आणि मी स्वयंपाकघरात मदत करतो. कोणाला मदत करत आहे तो, फादर. कोणाला मदत करत आहे, फादरला मदत करत आहे, वडिलांना इथे मदत करत आहे. 5 and 6 आय चॉप अँड मिक्स अँड कुक माय फादर यम्मी ड्रमस्टिक्स. यम्मी म्हणजेच खूपच छान. यम्मी म्हणजेच काय स्वादिष्ट. ड्रमस्टिक्स म्हणजेच काय शेगव्याच्या शेंगांना ड्रमस्टिक्स म्हणतात. शेगव्याच्या शेंगांना ड्रमस्टिक्स असे म्हणतात. तर वडिलांसोबत चिरून मिसळून स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यासाठी येथे वडिलांना मी मदत करीत आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 7 and 8 आय वॉश माय प्लेट. 7 and 8. 7 म्हणजे 7 नंबर, 8 म्हणजे 8 नंबर. आय वॉश म्हणजे धुणे. माय म्हणजे माझे. प्लेट म्हणजे ताट. मी स्वतःचा ताट किंवा स्वतःची थाळी काय करतो आहे, धुत आहे. अँड हेल्प माय ग्रँडपा
अँड हेल्प, अँड म्हणजे आणि, हेल्प म्हणजे मदत करणे, माय म्हणजे माझ्या, ग्रँडपा म्हणजेच आजोबांना मदत करत आहेत. कशासाठी मदत करत आहे? शट द गेट, दरवाजा म्हणजे गेट जो आहे आपल्या घराचा जो गेट आहे ते बंद करण्यासाठी मी काय करत आहे? आजोबांना मदत करीत आहे. 7 and 8 I wash my plate and help my grandpa shut the gate. तर अशा प्रकारे मी माझी थाळी धुतो आणि मी माझ्या आजोबांना गेट बंद करण्यासाठी मदत करतो किंवा करते. That after next one आहे 9 and 10 I'm back again. 9 and 10 नंबर आहेत. I am back, म्हणजे पुन्हा येणे, बॅक म्हणजेच काय? पुन्हा, अगेन पुन्हा येणे, मी परत येतो किंवा परत येते. प्लेइंग विथ माय, प्लेइंग म्हणजे खेळणे, प्लेइंग म्हणजेच काय? खेळणे. विथ म्हणजे माय, विथ माय म्हणजे माझ्या, मी पुन्हा आलेलो आहे. काय खेळत आलेलो आहे? मिनी टॉय ट्रेन, माझं जे छोटंसं मिनी ट्रेन आहे त्याच्यासोबत मी खेळत पुन्हा आलेलो आहे किंवा आलेली आहे. याच्या प्रकारे या पोयमचा मीनिंग येथे होणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन दिलेला आहे टिक द करेक्ट ऑप्शन. टिक द करेक्ट ऑप्शन. करेक्ट ऑप्शनला, करेक्ट आन्सरला काय करायचं आहे? आपल्याला टिक करायचं आहे पोएम मध्ये पाहून. फादर मदर कुक्स ड्रमस्टिक. ड्रमस्टिक येथे कोण कुक करत आहे? तर फादर कुक करत आहेत. कोण कुक करत आहेत? फादर कुक करत आहे. तर करेक्ट ऑप्शन्स आहे फादर. करेक्ट ऑप्शन आहे फादर. तर फादरला काय करूया? टिक करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन मदर क्लीन्स द फ्लोअर ऑर डोअर. मदर काय करत आहे? मदर म्हणजेच आई. आई काय करत आहेत? फरशा पुसत आहेत. फ्लोअर म्हणजेच काय? फरशी. डोअर दरवाजे पुसत आहेत का? नाही. तर काय पुसत आहे? फ्लोअर क्लीन करत आहे. तर करेक्ट आन्सर येणार आहे फ्लोअर. तर फ्लोअरला काय करून घेऊया? टिक करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ग्रँडमा और ग्रँडपा शट द गेट. तर येथे शट द गेट कडे कोण आहे? ग्रँडमा आहेत का ग्रँडपा आहे? तर कोण आहे? ग्रँडपा आहे. कोण आहे? ग्रँडपा आहे. तर करेक्ट आन्सर काय येईल? ग्रँडपा येईल. तर ग्रँडपाला काय करूया? टिक करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लुक ॲट द पिक्चर्स गिवन बिलो अँड सर्कल दोज यू कॅन डू. तर खाली काही पिक्चर्स दिलेले आहेत तर त्या पिक्चर्सना पाहायचं आहे. त्याच्यातलं कुठली ऍक्टिव्हिटी आपण करू शकतो? त्या ऍक्टिव्हिटीला आपल्याला काय करायचं आहे? सर्कल करायचं आहे. आपण सिंगिंग करू शकतो, गाणं म्हणू शकतो. तर त्या पिक्चरला काय करूया? आपण सर्कल करूया. डान्स करू शकतो, सर्कल करूया. कुकिंग करू शकत नाही कारण आपल्याला सुपरवायझिंग अंडर द एल्डर्स म्हणजे मोठ्यांच्या देखरेखीखालीच आपल्याला काय करावं लागतं? इथं कुकिंग करावं लागतं. कारण स्टुडंट्स काय असतात? मुले काय असतात? लहान असतात. 7-8 इयर्सची मुलं कुकिंग करू शकत नाही. तर त्या ऍक्टिव्हिटीला सर्कल करायचं नाही. दॅट आफ्टर क्लाइम्बिंग द ट्री. झाड जर तुम्ही ट्री क्लाइम्ब करत असाल, झाड चढत असाल तर इट इज नॉट सेफ फॉर अ किड्स. हे मुलांसाठी सेफ नाहीये, चिल्ड्रनसाठी हे सेफ नाहीये, म्हणून त्याला सुद्धा आपण सर्कल करणार नाही. स्विमिंग आपल्या डिपेंडेडवर आहे. जर तुम्ही स्विमिंग क्लास केला असाल किंवा स्विमिंग कोर्स कंप्लीट केला असाल, इफ यू कॅन स्विम, जर तुम्हाला स्विमिंग जर येत असेल तर यू कॅन स्विम, तुम्ही स्विमिंग करू शकता. जर येत नसेल यू कॅनॉट डू इट दिस ऍक्टिव्हिटी, तुम्ही ही ऍक्टिव्हिटी करू शकणार नाही. तर आपल्यावर डिपेंडेड आहे. जर स्विमिंग येत असेल तर सर्कल करा, जर येत नसेल तर करू नका. दॅट आफ्टर वॉटरिंग द प्लांट्स. हे इझी ऍक्टिव्हिटी आहे, हे कोणीही करू शकतं. तर त्याला काय करायचं आहे? तर आपल्याला सर्कल करून घ्यायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे मेक वर्ड्स युजिंग द गिवन लेटर्स अँड से अ सेंटेन्स अबाउट इट. तर आपल्याला खाली काही लेटर्स दिलेले आहेत. तर त्या लेटर पासून आपल्याला वर्ड्स प्रिपेअर करायचे आहेत, वर्ड्स तयार करायचे आहेत. त्या वर्ड्स पासून आपल्याला सेंटेन्स तयार करून ते सेंटेन्स म्हणून दाखवायचं आहे. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट वन एक्झाम्पल. पेन येईल, पेन वरून सेंटेन्स येईल. आय राईट विथ अ पेन. आय राईट विथ अ पेन. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे कॅट. नेक्स्ट वन आहे कॅट.
A cat is on the table. A cat is on the table. That after next one आहे mat. Next one आहे mat. The mat is on the floor. The mat is on the floor. That after next one आहे pot. Next one आहे pot. The pot is full of water. The pot is full of water. Next one आहे man. Man वरून sentence येईल. The man is tall. The man is tall. That after next one आहे star. The star shines at night. The star shines at night. That after next one आहे talk to your friends or teachers. How can you help the peoples around you? तर इथं आपल्याला फ्रेंड्स किंवा टीचर सोबत बोलायचं आहे की तुमच्या आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांसोबत तुम्ही कशी मदत करता, त्यांना कसं हेल्प करता हे इथं आपल्याला सांगायचं आहे. तर पॉसिबल आन्सर येईल आय कॅन हेल्प माय मदर इन क्लिनिंग. आय कॅन हेल्प माय फादर इन कुकिंग. आय कॅन हेल्प माय ब्रदर विथ होमवर्क. आय कॅन हेल्प माय ग्रँडपा शट द गेट. अशा प्रकारे पॉसिबल आन्सर्स येथे आपण लिहू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे एनर्जी बूस्ट. एनर्जी बूस्ट. तर एनर्जी बूस्ट हा एक ऍक्टिव्हिटी आहे. लिसन अँड डू म्हणलेला आहे. सुपर इझी लड्डूज आहेत. हे काय आहेत? सुपर इझी लड्डू. खूपच छान आहेत. इझी पद्धतीने बनवलं जातं. लड्डूज आहेत, लाडूज आहेत, एनर्जी बूस्ट आहेत. तर कसं प्रिपेअर करायचं आहे इथं सांगितलेले आहे. चला तर पाहून घेऊया. टेक 2 चपातीज. टेक म्हणजे घेणे, 2 म्हणजे 2, चपातीज म्हणजे चपाती, 2 चपाती घ्या म्हणलेलं आहे. दॅट आफ्टर ब्रेक द चपातीज इंटू द स्मॉल पीसेस. ब्रेक म्हणजे तुकडे करा. ब्रेक म्हणजेच काय? तुकडे करा. चपातीज ब्रेक द चपातीज, चपातींचे तुकडे करा. इंटू स्मॉल पीसेस, बारीक बारीक पीसेस मध्ये काय करा? चपातीचे तुकडे करा असं म्हटलेलं आहे. दॅट आफ्टर ऍड द 2 tablespoons ऑफ जगगिरी पावडर टू इट. त्या चपात्यांमध्ये 2 tablespoon. टेबलस्पून म्हणजे 2 चमचे. टेबलस्पून म्हणजे चमचे. 2 म्हणजे 2. 2 चमचे काय घाला म्हणलेलं आहे? गुळाचं पावडर घाला म्हणलेलं आहे. काय घाला म्हणलेलं आहे? गुळाचं पावडर घाला म्हणलेलं आहे. जगगिरी म्हणजेच काय? गुळ. गुळ पावडर म्हणजेच काय? गुळाचं पावडर. त्यात ऍड करा म्हणलेलं आहे. ऍड 2 teaspoon ऑफ घी. 2 चमचे घी घाला म्हटलेलं आहे. त्यात पहिला काय घाला म्हणलेला आहे? गुळाचा पावडर घाला म्हणलेला आहे. त्यानंतर 2 चमचे घी घाला म्हणलेला आहे. मिक्स वेल. चांगलं मिक्स करा म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? चांगलं मिसळून घ्या असे म्हटलेले आहे. टेक अ स्मॉल पोर्शन ऑफ द मिक्सचर. आता मिक्स केल्यानंतर छोटासा पोर्शन घ्या म्हणलेला आहे. छोटासा भाग घ्या म्हणलेला आहे आणि त्याला रोल करा म्हणलेला आहे. त्याला लड्डूज मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आपल्याला लड्डू बांधायचे त्या चपातीच्या तुकड्यांचे. त्या गुळाचं मिक्स करून काय करायचं आहे? तर लड्डू बांधायचं आहे. रोल इट इंटू अ लड्डू. त्याला लड्डू मध्ये काय करा? रोल करा म्हणलेलं आहे. लड्डू मध्ये काय करा? कन्वर्ट करा असं म्हटलेलं आहे. एन्जॉय द सुपर इझी लड्डू. एन्जॉय द सुपर इझी लड्डू. तर अशा प्रकारे हे सुपर इझी लड्डू येथे काय होईल? प्रिपेअर होईल आणि त्याला काय करा म्हणलेलं आहे? एन्जॉय करा असं म्हटलेलं आहे. म्हणजेच एन्जॉय म्हणजेच मजा करा खाऊन असं त्याचं मीनिंग होईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फॉर्म द करेक्ट सिक्वेन्स ऑफ द पिक्चर अँड राईट द नंबर्स ऑफ द बॉक्सेस. तर खाली काही आपल्याला पिक्चर्स दिलेले आहेत. त्यांना सिक्वेन्सली त्या बॉक्समध्ये आपल्याला काय लिहायचं आहे? नंबर लिहायचा आहे. तर फर्स्ट बॉक्स येईल टेक 2 चपाती. जेथे घी आणि जगगिरीचं बाउल आहे आणि 2 चपात्या दिलेल्या आहेत. तिथं फर्स्ट नंबर लिहायचा आहे. त्यानंतर त्या चपातीला आपल्याला ब्रेक डाऊन करायचं आहे. म्हणून जो सेकंड पिक्चर आहे तिथं सेकंड सिक्वेन्स लावायचा आहे. त्यानंतर त्याच्यात आपल्याला जगगिरी आणि घी ऍड करायचं आहे. लास्ट जो पिक्चर आहे तो थर्ड सिक्वेन्स मध्ये येईल, थर्ड ऑर्डर मध्ये येईल. दॅट आफ्टर आपल्याला काय करायचं आहे? मिक्स करायचं आहे. वेल इट आणि रोल इट इंटू लड्डू. लड्डू मध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे. तर फर्स्ट पिक्चर हा काय येईल?
फोर्थ सिक्वेन्सला येईल, फोर्थ करेक्ट सिक्वेन्सला येईल आणि लास्ट सिक्वेन्स काय येईल, लड्डू जे आपल्याला फोर्थ पिक्चरमध्ये दिलेला आहे तो लड्डू काय येईल, फिफ्थ सिक्वेन्सला येईल. तर अशा प्रकारे आज आपण पोएम नंबर 2.7 थिंग्स आय डू हा पोएम पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.